सायन्सचे नोट्स कशा काढायच्यात, सायन्समध्ये चांगले मार्क्स घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काय काय करता येईल, असे काही 3 ते 4 टॉपिक्स विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 5वी 6वी पासून तर ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारे असे काही टॉपिक्स आज आपण चर्चा करणार आहोत. नाउ द नेम ऑफ दिस टॉपिक्स म्हणजे त्या टॉपिकचं तुम्हाला इथे नाव लिहून देतो विद्यार्थी मित्रांनो. सपोज तो टॉपिक असेल इकोसिस्टीम किंवा त्याच टॉपिकचं रिलेटेड आपण एक दुसरा एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट असा एक नावाचा समजा टॉपिक असेल बेटा आपल्याला. आता या टॉपिक्स मध्ये खरं पाहायला गेलं तर हे दोन्ही पण टॉपिक्स एकमेकांशी कोरिलेटेड आहेत. आता इकोसिस्टीम्स म्हटल्यानंतर काय असते विद्यार्थी मित्रांनो, बायोटिक अँड अबायोटिक, बायोटिक अँड अबायोटिक या दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा मग एक नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असेल या दोघांचं इंटर रिलेशनशिप. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटर रिलेशनशिप? Inter relationship means there are the two factors having present in the environment. The first one is there the biotic factor, another one is there the abiotic factors. The relationship between the biotic and abiotic factors in the environment is known as ecosystems. Ecosystem मध्ये हे सगळ्याच प्रकारचे घटक येतात. मग मी 4थीचं पुस्तक सुद्धा वाचलं होतं. एनसीईआरटी असेल, सीबीएसई असेल किंवा मग स्टेट बोर्ड असेल विद्यार्थी मित्रांनो. मग 12वी पर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लिहिता काय येतंय त्याच्याकडे थोडं फोकस करत चला. मग एन्व्हायरमेंटचे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळतात, विच थिंग्स आर गेटिंग फ्रॉम द एन्व्हायरमेंट्स. आता ऍक्च्युली हे अबायोटिक म्हणजे कोणते म्हणतो आपण त्याला, निर्जीव. निर्जीव म्हणजेच जे घटक नेचर मधून भेटतात, दोज थिंग्स आर गेटिंग फ्रॉम देअर द नेचर मीन्स एन्व्हायरमेंट्स मधून भेटतात. मग एन्व्हायरमेंट्स मधून भेटणारे फॅक्टर्स कोणकोणते? एअर, वॉटर, स्टोन, सॉइल, सनलाइट एक्सेट्रा. हे जरी फॅक्टर्स आपल्याला एन्व्हायरमेंट्स मधून मिळत जरी असतील बेटा तर हे फॅक्टर्स आपल्याला युजफुल तेवढेच आहेत. मग कसे युजफुल आहेत इकडे पहा. मग बायोटिक फॅक्टर्स मध्ये आपण कोण लिहिणार? ह्युमन बिईंग, ॲनिमल्स आणि प्लांट्स. या दोघांचा काय संबंध येतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर मानवाला जगायचं असेल तर वी नीड देअर द ऑक्सिजन अँड ऑक्सिजन इज गेटिंग फ्रॉम द एअर. ऑक्सिजन हे आपल्याला कुठून मिळणार? हवेमधून. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, जर ॲनिमल्सला ग्रोथ जर पाहिजे असेल तर ते ऍक्च्युली कुठून मिळतील? प्लांट पासून. आणि प्लांट्स इनडायरेक्टली कोणावरती डिपेंड आहे? डिपेंड्स ऑन देअर द सॉइल. आणि प्लांट्स हे इनडायरेक्टली कोणावरती डिपेंड आहे? सॉइल वरती. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नेहमी प्रश्न असाच पडतो की बायोटिक अँड अबायोटिकचं जे रिलेशनशिप असेल त्या रिलेशनशिपलाच आपण जनरली इकोसिस्टीम्स म्हणतो. मग या इकोसिस्टीम्स मध्ये कोणकोणत्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एकमेकांवरती डिपेंडंट आहे? आता फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की निसर्गामधला वॉटर प्लस सॉइल इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. मग तो कशासाठी इम्पॉर्टंट आहे सर सांगू शकाल का? व्हाय नॉट? These two factors are essentials for their the plant, and plant directly or indirectly taking their the all ingredients from their the natures. आणि वनस्पती पण काय करतात निसर्गामधून. मग हे जे काही महत्वाचे पोषण तत्वे असतील, मातीमध्ये जे काही महत्वाचे पोषण तत्वे असतील, पाण्यामध्ये जे काही महत्वाचे असलेले मिनरल्स वगैरे आहेत, हे सगळे शोषून घेतात अँड फायनली इट विल बी कन्वर्ट इन टू देअर द फूड आयटम्स. आणि हे फूड आयटम्स मग नंतर कोणाला प्रोव्हाइड करतात? ह्युमन बिईंगला प्रोव्हाइड करतात, ॲनिमल्सला प्रोव्हाइड करतात. इट मीन्स दॅट ऑल देअर द थिंग्स आर बॅलेन्स इन नेचर्स. म्हणजे या निसर्गामध्ये सगळेच घटक एकमेकांना बॅलन्स करतात आणि एन्व्हायरमेंटचं मॅनेजमेंट लावायला आपल्याला सोपं जाते. मग विद्यार्थी नेहमी असं एक प्रश्न विचारतात की सर मग आपल्याला एक मोठा प्रश्न येतो, हाऊ वी कॅन मॅनेज द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. मग जे एन्व्हायरमेंट्स मधून मिळाले हे सगळे एन्व्हायरमेंट्स मधलेच फॅक्टर आहेत ना. मग हवा पर्यावरणामधलीच आहे, वॉटर पर्यावरणामधूनच मिळतंय, मेटल्स हे पर्यावरणामधूनच मिळतात. मग ऍक्च्युली हे जे काही आपल्याला घटक पर्यावरणामधून मिळतात बेटा त्याचा वापर कसा करायचा? स्कॅरिटी, काटकसरीने वापर करायचा. द लिमिटेड अमाउंट ऑफ दॅट थिंग्स वी शुड यूज इन आवर डेली लाईफ.
दॅट्स वाय वी शुड यूज देअर द लॉंग ड्युरेशन्स. खूप वर्षापर्यंत आपल्याला ते यूज पडतील. आता काल परवाची सिच्युएशन तुम्ही जर बघितली असेल तर मित्रांनो, इराण आणि अमेरिका या दोन देशांमध्ये जे होणारं युद्ध आहे याचा परिणाम कोणावरती होणार आहे? एन्व्हायरमेंट्सवरती. मग हे पण आपल्याला विद्यार्थ्यांना सांगता येणारे सोपे सोपे क्ल्यूज आहेत. ह्याचा परिणाम सुद्धा एन्व्हायरमेंट्सवरती पडणारच आहे बेटा. मग जेव्हा एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावरती मोठमोठाले ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लांट्स त्याच्यावरती बोंबार्डमेंट करतो किंवा कोणकोणत्या प्रकारचे अणुऊर्जा असे बॉम्ब्स एकमेकांवरती फेकतो, तर त्यामधले अनेक काही घटक बेटा कुठे स्प्रेडिंग होतात? इन एअर, अँड एअर गेट्स पोल्युटेड. आणि मग या पर्यावरणाचा कोणावरती परिणाम होतो? ॲनिमल, प्लांट अँड ह्युमन बीइंग्स. डायरेक्टली और इनडायरेक्टली दे आर अफेक्टिंग ऑन देअर द नॅचरल फॅक्टर ॲज वेल ॲज द मॅनमेड फॅक्टर्स. आणि याच्यामुळे सगळे सिस्टीम्स काय होते बेटा? लॅप्स होते. म्हणून कधी कधी असा पण प्रश्न येतो, इफ XYZ कोणताही ॲनिमल बिकम एक्सटिंक्ट इन देअर द नेचर, बिकम एक्सटिंक्ट इन नेचर, व्हॉट हॅपन्स? समजा निसर्गामधला कोणताही सपोज प्लांट असेल, सपोज XYZ कोणत्याही प्रकारचा एखादा ॲनिमल वगैरे असेल, सपोज कोणत्याही प्रकारचा एखादा नॅचरल फॅक्टर वगैरे असेल, हा जर एन्व्हायरमेंट्स मधून जर नष्ट झाला, पूर्ण डिस्ट्रॉय झाला, तर व्हॉट विल हॅपन्स ऑन देअर द अदर फॅक्टर्स? मग बाकीच्या घटकांवरती ऍक्च्युली त्याचा परिणाम काय होणार आहे? मग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही छोटे छोटे जर नोट्स काढून अशा पद्धतीने तुम्ही रिमार्क जर दिले तर निश्चित तुम्हाला सायन्समध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडायला काहीच वावगं ठरणार नाहीये. आणि पहा ना किती सोपं आहे. इथे व्याख्या पाठ करण्यासाठी विद्यार्थ्यांना बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स, इंटर रिलेशनशिप बिटवीन दीज टू factor is known as ecosystems. Now, how many type of ecosystems having present in their the environments? There are the different type of ecosystem present in their the environments. For example, grassland ecosystem. For example, desert ecosystem. For example, aquatic ecosystem. For example, grassland ecosystems. These are the types of ecosystems present in their the all युनिवर्स. या युनिवर्स मध्ये सगळे प्रेझेंट आहेत. अँड व्हॉट इज देअर द एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट? आणि ऍक्च्युली त्याचं मॅनेजमेंट कशासाठी लावायचं? बिकॉज दे आर द को रिलेशन्स विथ इच अदर. दॅट्स वाय ऑल देअर द थिंग्स इम्पॉर्टंट टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड इट विल बी बॅलन्स टू द नेचर. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो खूप छान आपल्याला नोट्स काढता येतात आणि निश्चित याचा फायदा तुम्हाला डेली स्टडीमध्ये होणार आहे. निश्चित विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.